Hello friend, today start with the 7th class science as the chapter 10 diester management as the chapter of the semester 2 as the last chapter. And previously standard see the diester management as a fourth chapter of the sixth standard आपत्ती व्यवस्थापन. गेल्या वर्षी ही पाहिलेलं आहे डायस्टर मॅनेजमेंट कशाला म्हणतात, डायस्टर मॅनेजमेंटसाठी काय करावं हे गेल्या वर्षी फोर्थ चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे, डेफिनेशन वगैरे. आता बघा ऑब्झर्व अँड डिस्कस. बघा ऑब्झर्व करायचं व्हेरियस न्यूज ॲटम अबाउट डायस्टर. सतत कोणत्या ना कोणत्या डायस्टर घडत असते, ते आपत्ती घडत असते. त्या सध्याही बरेचसे आपत्ती डायस्टर चालू आहेत, बरोबर आहे का. अतिवृष्टी होणे, ॲज अ हेवी रेन्स गेल्या वर्षी झालता आणि ह्या वर्षीही चालू आहे, झालेला आहे, प्रत्यक्षात पाहतोय आपण रोज न्यूजपेपरमध्ये असेल किंवा टी व्ही न्यूजलाही पाहतोय, बरोबर आहे का. बघा तिथं काय दिलेलं आहे. वर्धा वादळाचे चेन्नई थैमान, महाड ब्रिज कोलेप्स, ट्रक अपघात, तिघांचा मृत्यू, हे सर्व काय आहेत, ॲज अ डायस्टर आहेत, आपत्ती आहेत. पण त्याच्यावरती काहीतरी मॅनेजमेंट करणं, व्यवस्थापन करणं ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक चॅप्टर तुम्ही जे प्रिव्हियसला शिकतात तेच तुम्हाला सध्या टुडेला चॅप्टर असतो, त्यामुळे व्यवस्थित चॅप्टर पहा. बघा कॅन यू टेल बघा क्वेश्चन काय विचारलाय. फर्स्ट, इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट दी लॉस ऑफ लाईफ कॅक्युज्ड बाय लाईटनिंग. वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते का. हो, टाळता येते. त्याच्यासाठी काहीतरी डायस्टर मॅनेजमेंट केलं तर टाळता येऊ शकते. दी लॉस ऑफ लाईफ कॅनॉट बी प्रिव्हेंट, इट इज कॅक्युज्ड बाय लाईटनिंग, बट देअर इज अ थंडरस्टॉर्म विथ द लाईटनिंग, वन मोस्ट ऑफ केअरफुल. म्हणजे स्वतःची काळजी घेणं हे आपलं महत्त्वाचं आहे. ही और सी शुड नॉट लिव्ह हाऊस, टेक शेल्टर ड्यू टू प्रिकॉशन. म्हणजे शेल्टर म्हणजे काय, जे काय घरात आपण गेल्या पाठातही शिकलो, तडीत रक्षक वगैरे बसवलं तर वीज पडण्याचा धोका म्हणजे संभवणार नाही, बरोबर आहे का. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट शुड बी डन प्रिव्हेंट्स दी बॉन्ड्स ऑन अ फार्म फ्रॉम गेटिंग वॉश्ड अवे इन दी रेनी सीझन. म्हणजे पावसाळ्यात शेताचे बांध वाहू लागतात, म्हणजे वाहू नयेत म्हणून काय करावे हे तो क्वेश्चन विचारलाय. बघा ह्याचा आन्सर काय आहे. द बंड्स आर मेंटेन्ड अँड रिपेअर्ड बिफोर दी वन सेट ऑफ रेन्स. म्हणजे हे सर्व जी काही प्रक्रिया आहे ते रेन म्हणजे पाऊस येण्या अगोदर प्रक्रिया करावा, ज्याच्याकरून बांध भरून सांडणार नाही, अगोदरच प्रोसिजर केली पाहिजे. इफ वॉटर लॉगिंग ऑकर्स, इट मे ब्रेक दी बॉन्ड्स, therefore a suitable opening is made in the bonds which drains off the excess water without breaking the bond. This is the answer of the second question. आता बघा थर्ड क्वेश्चन काय विचारलाय. व्हा डू वी एक्सपिरियन्स वॉटर स्कॅरिटी. म्हणजे उन्हाळ्यात सदैव काय तयार निर्माण होतं तर पाणी टंचाई निर्माण का होते हे विचारले. बिकॉज बघा इट देअर इज अ नो ॲडेक्वेट रेनफॉल ड्युरिंग दी पर्टिक्युलर इयर. म्हणजे सालोसाल म्हणजे प्रत्येक वर्षी पाऊस पडेल असं नाही आहे, बरोबर आहे का. ह्या वर्षी पाऊस असेल तर दुसऱ्या वर्षी पडेल याची शक्यता नाही आहे. देअर इज अ डेफिशियंटी ऑफ वॉटर इन वॉटर बॉडीज. त्याच्यामुळं काय होतं, वॉटरची डेफिशियन्सी म्हणजे कमतरता भासू लागते. द क्वांटिटी ऑफ स्टोअर्ड वॉटर इन दी डॅम्स ऑर लॅक्स ऑल्सो रेड्युसेस. म्हणजे जे काय स्टोअर केलेलं डॅम्स लॅक्स वॉटर आहे ते सुद्धा काय होतं, स्टोअर केलं जातं. ड्यू टू ओव्हर कन्झम्पशन ऑर नॉट युज्ड ऑफ अनप्लॅनड वे. त्याच्यात आपण काही प्लॅन करत नाही तर कोणीही कसंही यूज करतं, बरोबर आहे का. दिस रिझल्ट इन टू वॉटर स्कॅलरिटी. वॉटर फेल त्याच्यामुळे काय होतं, पाणी टंचाई निर्माण होते. दॅट मीन्स ऑफ वॉटर स्कॅलरिटी म्हणलं जातं पाणी टंचाई म्हणजे. आणि ही तिन्ही प्रश्न तुमच्या बुकमध्ये लिहून मला पाठवायचे आहेत. नंतर बघा वी हॅव स्टडीड टू टाईप्स ऑफ डायस्टर नेमली. गेल्या वर्षी शिकलो कुठले दोन डायस्टरचे टाईप्स आहेत, एक नॅचरल आणि एक मॅनमेड. बघा इन टू दी कॅटेगरीज डू नॉट डायस्टर शोन इन दी न्यूज ॲटम अबाव फॉल्स. म्हणजे अशा कोणत्या बातम्या आपत्तीचे प्रकारात वर्गीकरण करायचे ते स्वतः करायचं आपण. गेल्या वर्षी ही झालेलं पूर्ण डिटेलमध्ये पाहिले टॉपिक. नंतर बघा वी कॅन प्रिव्हेंट सर्टन डायस्टर व्हाईल इट इज नेसेसरी टू टेक प्रिकॉशन इन दिस केस सम अदर डायस्टर. म्हणजे जे काय
आपत्ती आहे त्याच्याविषयी व्यवस्थित प्रिकॉशन घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा, नॅचरल अँड मॅनमेड डायस्टर आर रिलेटेड टू इच अदर. म्हणजे नॅचरल अँड मॅनमेड, नैसर्गिक आणि मानवनिर्मित, हे दोन्हीही एकमेकाशी निगडीत असतील तेव्हाच तो आपत्ती काय होते, घडून येते. बरोबर आहे का, नॅचरल आणि मॅनमेड. नंतर बघा, नेक्स्ट बघा, नॅचरल डायस्टर सच ॲज फॅमिन, लाइटनिंग स्ट्रिक्स, क्लाउड ब्लस्ट, स्ट्रॉम एक्सेट्रा ऑकर्स ड्यू टू चेंजेस इन दी वेदर. म्हणजे वेदर म्हणजे पाहिलेलं आहे, हे काय सर्व नॅचरल आहे. आता सध्या सुद्धा आपल्या इथं उजनीपाशी क्लाउड ब्रस्ट झालता, बरोबर आहे का, अतिवृष्टी. देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ डॅमेज टू प्रॉपर्टी इन अ सच नॅचरल क्लायमेटचं जरी डॅमेज म्हणजे प्रॉपर्टी जीवितहानी झाली तरी तेवढीच निसर्गात जे काही आपण सुद्धा आहे, आपली सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी होते. बरोबर आहे का. हू इज हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. म्हणजे ह्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, जे काही क्लाउड ब्रस्ट असेल, स्ट्रोम्स असेल, लाइटनिंग स्ट्रिक्स असेल, आपण कुणाला दोष देऊ शकतो. बरोबर आहे का. म्हणजे ह्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे. व्हॉट कॅन यू डू टू डील्स विथ दिस लॉसेस. म्हणजे त्यासाठी आपण काय करू शकतो, हे जे काही लॉस झालं त्यासाठी व्यवस्थित काय करू शकतो आपण, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डायस्टर मॅनेजमेंट करू शकतो. ही आपली. नंतर बघा, फॅमिन, दुष्काळ शब्द लिहून ठेवा. बघा नंतर, द कंडिशन दॅट अरायजेस ड्यू टू लॉंग टर्म अँड सेव्हरल स्कॅरिटी ऑफ फूड, ग्रेन्स अँड वॉटर इज कॉल्ड फेमिन. ही फेमिनची डेफिनेशन आहे, ही सुद्धा तुमच्या बुकमध्ये लिहून काढा. बघा, दुष्काळ म्हणजे काय, अन्नधान्याची, दॅट मीन्स ऑफ फूड ग्रेन्स ऑफ दिस स्कॅरिटी प्लस वॉटर, म्हणजे या दोन्हीची कमतरता असणे म्हणजेच काय, फॅमिन. हे सुद्धा लिहू शकतं. दोन्हीची कमतरता असल्यावर म्हणजे ते मिळालंच नाही तर आपण कसं जगू शकतो. बरोबर आहे का. नंतर बघा, ऑल्दो द मेन कॅक्युजेस ऑफ फेमिन इज नॅचरल फिनॉमिना. म्हणजे ह्याला कुठंतरी कोण जबाबदार आहे, निसर्ग जबाबदार आहे. येट ऑफ फॅमिन कंडिशन इज क्रिएटेड सम ह्युमन ॲक्टिव्हिटी बिसाइड दी नॅचरल इव्हेंट. पण हे निसर्ग नॅचरल असलं तरी ह्या फेमिनला म्हणजे दुष्काळाच्या कंडिशनला कोण क्रिएट करतं, तर ह्युमनच्या ॲक्टिव्हिटी क्रिएट करत असतात. मग ते नॅचरल घडलं तरी आपण निसर्गाला जबाबदार धरत असतो प्रत्येक कंडिशनला. नंतर बघा, थिंक मीन्स काय, विचार करा. व्हॉट वूड हॅपन्स इफ नो फूड वेअर ग्रोन ड्युरिंग वन होल इयर. म्हणजे एका वर्षात, म्हणजे वर्षभरात जे वर्षभर होतं त्या वर्षभरात आपल्या शेतात जर अन्न पिकलं नाही तर काय होईल, ह्याचं आन्सर लिहायचं, मला पाठवायचं. नेक्स्ट बघा, कॅक्युजेस ऑफ फेमिन. दुष्काळाची कारणं काय आहेत. बघा, ड्रॉट, अवर्षण शब्द लिहून घ्या. हेवी रेन्स, अतिवृष्टी, फ्लूड्स, पूर सध्या चालू आहे, क्रॉप गेटिंग वॉश्ड अवे और डॅमेज्ड इन दी फूड. म्हणजे पिकांचं काही नुकसान होतं, पिके वाहून जातात ह्या पुरामध्ये, फ्लूडमध्ये. इन्व्हायरमेंटल चेंजेस म्हणजे जे काही वातावरणात, पर्यावरणात बदल होतो तो. सच ॲज टेम्परेचर चेंजेस, टेम्परेचर म्हणजे तापमान चेंज होतं. स्ट्रोम्स, कोल्ड वेव्ज अँड फॉग, डॅमेज ऑफ क्रॉप्स म्हणजे शेतीची जे काही पिकं लावलेत ती काय होणार, जळून जाणे. बाय ॲनिमल्स लाईक माईक, रॅट, त्याच्याबरोबर जी काही माईक असतील, रॅट असतील, हे काय करतात, खाऊन हे क्रॉप्स आहे ते डॅमेज करतात. अटॅक ऑफ पेस्ट, आणि त्या जे काही पिकलेलं आहे त्याच्यावरती पेस्ट म्हणजे कीटके काय करतात, अटॅक करतात. लुकॉस्ट अँड डायजेशन ऑफ क्रॉप्स, अननॅचरल क्लॅमिनिटी लाईक अर्थक्वॉक एक्सेट्रा. भूकंप होणे, नॅचरल क्लॅमिनिटी होणे, हे काय सर्व जबाबदार कशाला आहे, दुष्काळाला जबाबदार आहे. नंतर बघा, आर सम मोर कॅक्युजेस फॅमिन्स. ह्याच्यामुळं काय निर्माण होतं, दुष्काळ निर्माण होतो. नंतर बघा, मॅनमेड कॅक्युजेस ऑफ फॅमिन इन्क्लुडेड वॉर, इंटरनल अनरेस्ट, अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स, अनकंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ. म्हणजे हे निसर्गता असलं तरी मानवाच्या काही चुकीमुळे हे काय घडून येत आहे. म्हणजे काय, अंतर्गत अशांतता ठेवण्यास, का म्हणजे युद्ध असण्यासारखे. युद्ध मीन्स वार, इंटरनल अनरेस्ट म्हणजे अंतर्गत अशांतता, पण अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट, वाहतुकीच्या मार्गात काय होणार, अभाव असणे. पण वाढती लोकसंख्या, ज अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ, ह्याला कशाला डिपेंड करतं, फॅमिनला कारण आहे. नेक्स्ट बघा,
There is a record loss of life caused by several famine in a various part of the world. म्हणजे हा आपल्या महाराष्ट्रात नसून, भारतात नसून, हा पूर्ण वर्ल्डमध्ये म्हणजे जगामध्ये ही फेमीनं थैमान घातलेलं आहे. म्हणजे दुष्काळ निर्माण झालेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा जीवही गेलेला, लॉस ऑफ लाईफ म्हणजे जीवितहानी झालेली आहे. बघा, आशिया हॅज अ टर्न आउट दी मोस्ट फेमिन अफेक्टेड कंटेनर ऑफ दी वर्ल्ड. त्याच्यामध्ये पूर्ण जगामध्ये आशिया असा खंड आहे की त्या खंडामध्ये सर्वात जास्त काय असते, दुष्काळ अफेक्ट करत असतोय. अ मेजॉरिटी ऑफ दी फेमिन्स ऑकर्ड ड्रॉट प्रोन्स अँड फ्लड अफेक्टेड रिझन्स. ह्याला काय रिझन आहे फेमिनला? ॲज अ फ्लड आणि ड्रॉट प्रोन्स. नंतर बघा, आर दी फेमिन्स आर अफेक्टेड इंडिया अँड चायना. नेक्स्ट बघा, आर वी रिस्पॉन्सिबल फॉर फेमिन. म्हणजे आपण दुष्काळाला जबाबदार आहोत का? कसे आहोत ते पहा. कुठल्या चुकी आहेत बघा. वॉटर स्टोरेज इज इन्क्रीजिंग ॲज दी बॅलन्स बिटवीन रेनफॉल अँड पॉप्युलेशन इज डिस्टर्बड. म्हणजे प्रजनन व लोकसंख्या यांचा समतोल बिघडल्यामुळे काय होतं, वॉटरचा तुटवडा वाढत चाललाय. बरोबर आहे का? नंतर बघा, सेकंड, थ्रू देअर हॅज बीन अ व्हेरी हाय राईज इन दी प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ दी ग्रीन रिव्हॉल्युशन अँड दी बॅलन्स ऑफ इन्व्हायरमेंट हॅज बीन लॉस्ट ड्यू टू यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड अँड विडीसाइड्स. म्हणजे हरित क्रांती तर आपल्या माहिती आहे इंडियामध्ये आहे, बाकीच्या देशामध्ये पण आहे, पण भारत हा जास्त ओळखला जातो. पण अन्नधान्यात उत्पन्नात प्रचंड वाढ झाली आहे. बरोबर आहे का? त्याचबरोबर रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके ॲज अ वीड साइड्स म्हटलं जातं तणनाशकेला. याच्या वापरामुळे काय होतं, जी काही इन्व्हायरमेंट जे बॅलन्स आहे ते काय होतंय, नष्ट होत चाललेलं आहे. नंतर थर्ड बघा, अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर. म्हणजे अमर्यादित पाण्याचा उपसा केला जातो किंवा वापर केला जातो. आपल्याला गरज नसतानाही नळ चालू ठेवणं, पाणी रानात सोडणं विनाकारण. त्याच्यामुळं काय होतंय, अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर, अमर्याद पाण्याचा उपसा केला जातो. इरोजन ऑफ लँड, जमिनीची धूप थांबणे. नेक्स्ट, मिसयूज ऑफ वॉटर, पाण्याचा गैरवापर करणे. नंतर बघा, इन दी पास्ट म्हणजे काय, इतिहासात डोकवताना बघा. असं नाही की आपल्या आता सध्या दुष्काळ पडलेला आहे किंवा या समस्या आत्ता निर्माण झाल्यात, असं काही नाही आहे. इतिहासात सुद्धा ह्या घटना घडलेल्या आहेत. बघा, फॅमिन्स आर नॉट अ न्यू फिनॉमिनन. द प्रॉब्लेम ऑफ ड्रिंकिंग वॉटर, फूड अँड फोडर ऑफ ॲनिमल डेट बॅक ऑफ हिस्टॉरिक टाईम. तुम्ही दुष्काळात म्हणजे अगोदर इतिहासात जरी पाहिलं तर पाण्याची टंचाई असेल, अन्नधान्याची, जनावरांचे चाऱ्याचे प्रश्न हे अगोदरही इतिहासात झालेलं आहे. पण बघा, ॲनिमल्स म्हणजे इतिहासात सुद्धा जी काही जनावरं होती, ॲनिमल्स होती, त्यांनाही चाऱ्याची गरज भासत होती. पण बघा, छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनाच माहिती आहे, आणि छत्रपती शाहू महाराज इम्प्लिमेंटेड मेशेम्स टू ओव्हरकम दी फेमिन्स ऑफ देअर टाईम. त्या टायमाला ते काय केले, त्या दुष्काळावरती मात करण्यासाठी अनेक योजना त्यांनी राबवल्या होत्या. त्याच्यामुळे दुष्काळ एवढा जाणवत नव्हता. बघा, देअर वॉटर सप्लाय अँड वॉटर स्टोरेज शेम ऑफ आयडियल इव्हन टुडेज सर्कमस्टन्स. म्हणजे अनेक त्यातील पाणी पुरवठा व पाण्यासाठीच्या ज्या योजना आहेत आजच्या परिस्थितीसाठी ते आदर्श आहेत. ते बघून सुद्धा आपण जे काही समस्या आहेत, डायस्टर आहेत मॅनेजमेंट, ते आपण करू शकतो. यू टू कॅन मेक शेम लाईक दीज टू फेस फ्युचर क्रायजेस अँड डायस्टर विच will be used not only your own life in a future but also for society at large. म्हणजे तोंड देण्यासाठी तुम्हीही अशा योजना करू शकता, आपण सर्व करू शकतो की ज्यामुळे तुमच्या जीवनासाठीच नाही तर समाजासाठी, जो काही समाज आहे त्याच्यासाठी ते काय होतील, उपयुक्त ठरतील. नंतर बघा, मलिक अफगर इम्प्लिमेंटेड अ कॅनल
शेम ऑफ फॉर ड्रिंकिंग वॉटर इन औरंगाबाद. तुम्ही जर औरंगाबाद गेला तर मलिक अंबरने काय केलं तर पिण्याच्या पाण्यासाठी काय केलं तर नहर म्हणजे कालवा योजना त्यानं राबवलेली होती. ती अजूनही तिथं अस्तित्वात आहे. बघा, इट एक्झिस्ट इवन टुडे. ती अजूनही तिथं आहे. मलिक अफगरनं जे काही कॅनल बांधलं होतं ते अजूनही आहे. इट एक्झिस्ट इवन टुडे. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट. याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर यूट्यूब तुम्ही ओपन करत असता त्याच्यावरती त्याची मलिक अंबरच्या नावानं नोंद करायची. तुम्हाला सर्व माहिती काय होईल मिळून जाईल. नंतर बघा, व्हॉट कॅन वी डू टू एज ऑफ सेव्हरिटी ऑफ फॅमिन. म्हणजे दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो. बघा, दुष्काळ फॅमिन घालवण्यासाठी आपण काय करू शकतो. सेव्हरिटी ऑफ फॅमिन. फर्स्ट बघा, प्लॅन युजेस ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहिलं पाहिजे आणि नियोजनपूर्व वापर केला पाहिजे. प्लॅनड युजेस ऑफ वॉटर. सेकंड बघा, प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट अ लोकल लेवल. म्हणजे स्थानिक पातळीवर जलसंधारणासाठी नियोजन कसे करता येईल हे पाहिलं पाहिजे. थर्ड बघा, लार्ज स्केल प्लॅनिंग ऑफ ट्रीज अँड प्रिझर्वेशन ऑफ डिफॉरेस्टेशन. म्हणजे मोठ्या प्रमाणात जी काही वृक्ष लागवड आहे लागवड करावी आणि तसेच वृक्षतोड थांबवली पाहिजे. डिफॉरेस्टेशन. नंतर बघा, फोर्थ, मेकिंग अप्रोप्रिएट चेंजेस इन प्लॅन्स टेकिंग इन टू अकाउंट दी वेदर फॉरकास्ट. म्हणजे हवामानातील बदलाचा अंदाज घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार नियोजनात बदल केला पाहिजे. नंतर बघा, लार्ज स्केल ट्री प्लॅनेशन. नो फॅमिन, नो लँड इरोजन. नको दुष्काळ, नको जमिनीची धूप. त्यासाठी काय करा, मोठ्या प्रमाणात लार्ज स्केल ऑफ प्लॅनेशन झाडे लावा. नेक्स्ट बघा, क्लाउड ब्रस्ट. क्लाउड ब्रस्ट म्हणजे काय, ढगफुटी. ढगफुटी सध्या झालती, उजनीला आठवत असेल तर पहा. नंतर बघा, कॅन यू टेल. क्लाउड ब्रस्ट विषयी गेल्या वर्षी आपण अधिक माहिती पाहिलेली आहे. नसेल तर पुस्तक ओपन करा. नंतर बघा, क्वेश्चन काय विचारलाय, व्हॉट कॅक्युजेस रेन. म्हणजे पाऊस कसा पडतो. बघा कसा पडतो. समटाइम्स दी वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड्स डज नॉट रीच दी लँड इन दी फॉर्म ऑफ रेन. म्हणजे काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेलं पाणी काय होतं, पावसाच्या रूपात जमिनीत न पडता जमिनीकडे उष्ण तापमान त्याची परत वाफ होऊन काय होते, ढगात सामावलेली जाते. हा जेव्हा उन्हाळा पावसाळा कडक उन्हाळा असून तेव्हा पाऊस पडतो तेव्हा बघा काही म्हणजे 5 मिनिटातच जमीन वाळल्यागत दिसते. म्हणजे काय होतं, त्याचं वाफेत रूपांतर होतं परत ते ढगात हाय अशा रूपात जातं. हे आपण प्रत्येक वेळी पाहतोच. इन्स्टेड ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर नियर दी लँड. कारण त्याच्या टेम्परेचर काय असतं जमिनीचं, लँडचं जास्त प्रमाणात असतं. इट व्हेपरायझेशन म्हणजे ते काय करतो, व्हेपराइज करून घेतं. म्हणजे वाफेत रूपांतर होतं आणि गोज बॅक टू सेम क्लाउड. आणि ते काय होतं, परत ढगात आहे त्या रूपात पाणी जातं. त्याच्यामुळे काय होतं बघा, ॲज अ रिझल्ट दी अमाऊंट ऑफ व्हेपर ऑफ दी क्लाउड बिकम व्हेरी हाय. त्याच्यामुळं क्लाउड काय होतं, जास्त प्रमाणात दिसून येतं. आणि ड्यू टू रॅपिड कंडेन्सेशन इट रेन्स सडनली ओव्हर द स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन. बघा त्याच्यामुळं काय घडून येतं, कंडेन्सेशन होतं. आपण कंडेन्सेशन काय पाठीमागच्या पाठातही पाहिलेलं आहे. काय होतं, त्याचं रॅपिड कंडेन्सेशन होते त्या क्लाउडचं आणि सडनली ओव्हर स्पेसिफिक म्हणजे एक ती जागा बघतो आणि त्या ठिकाणी काय होतं, स्मॉल रिजन ॲट अ रेट 100 mm per hour और मोर. एका म्हणजे ठराविक ठिकाणीच तो काय होतो, सलग 10 mm per hour असा पाऊस काय होतो, चालू होतो. दिस इज नोन ॲज क्लाउड बर्स्ट. त्यालाच काय म्हटलं जातं, क्लाउड बर्स्ट म्हणजे ढगफुटी म्हटलं जातं. त्याच्यामुळं काय होतं, फ्लूइड निर्माण होतं मोठ्या प्रमाणात. बघा फ्लूइड म्हणजे काय, पूर तयार होतं. नंतर बघा, डू यू नो. तुम्हाला माहिती आहे का, अ क्लाउड बर्स्ट ऑकर्ड ॲट अ लेह लडाख ऑन 6 ऑगस्ट 2010. म्हणजे लडाखमध्ये लेह या ठिकाणी क्लाउड ब्रस्ट झाला होता 6 ऑगस्ट 2010 साली. नंतर बघा, द क्लाउड ब्रस्ट दॅट ऑकर्ड इन मुंबई. मुंबईला सुद्धा झालता, गेल्या वर्षीही झाला मला वाटतंय बघा आठवून. आणि त्याच्या आधी कधी झालता, 26 ऑगस्ट 2005 ॲज अ एक्स्ट्रीम अँड
फॉरगेटेबल म्हणजे विसरूही शकणार नाही एवढा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाऊस मुंबईला 16 ऑगस्ट 2005 साली पडला होता. ऑन दॅट डे इट रेनड अबाउट 950 mm, दॅट इज 37 inches in 8 to 10 hours, and entire city of Mumbai was waterlogged and म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणलं तर 100 mm चा एवढा पाऊस असतो आताच पाहिलं, पण तिथं 950 mm म्हणजे 915 एवढा पाऊस पडला होता आणि त्याचं पाणी किती आलं तर 37 इंचेसला आलं तर सतत 8 ते 10 तास काय होता कंटिन्यू पाऊस काय होत होता पडत होता. त्याच्यामुळे काय झालं वॉटर लॉग्ड झालं आणि फ्लूड निर्माण झाला होता, पूर आला होता आठवत असेल. नंतर बघा यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. बघा व्हाय शुड नॉट वी वेट इन दी फूट हिल म्हणजे काय डोंगराच्या पायथ्याशी वाईल इट इज रेनिंग हेवीली म्हणजे मोठा पाऊस रेनिंग हेवीली पडत असताना डोंगराच्या पायथ्याशी का थांबू नये. मी थोडक्यात सांगेन कारण ती जे डोंगराच्या पायथ्याच्या वरून जे काय होतात कोसळण्याच्या अंगावर शक्यता असते, बरोबर आहे का. त्याच्यामुळं त्याच्या खाली म्हणजे फूट हिलच्या खाली थांबू नये, तुम्ही लिहून काढायचं आहे, मला पाठवा. नंतर बघा फ्लूड म्हणजे काय पूर. बघा लेट्स रिकॉल हे गेल्या वर्षी झाले, बुक काढून पहा. तर 4थ्या पाठामध्ये 2ऱ्या पेजवर होतं. लेट्स रिकॉल व्हॉट इज मीन्ड बाय फ्लूड म्हणजे काय आणि व्हॉट आर दी इफेक्ट ऑफ फ्लूड, हे जे आन्सर तुम्ही लिहून काढू शकता 6th स्टँडर्डच्या बुकमध्ये आहेत. नंतर बघा वी हॅव ऑलरेडी लर्न्ड अबाउट फ्लूड अँड दी इफेक्ट ऑफ फ्लूड, हे गेल्या वर्षीही शिकलेलं आहे असं सांगितलंय त्यांनी. काय तर फ्लूड म्हणजे काय आणि त्याचा इफेक्ट काय होतात. नंतर बघा कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट दी फ्लूड्स that they occurred at a various place in महाराष्ट्र in last few year, म्हणजे लास्ट फ्यू इयरमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे महापूर झाला फ्लूड झाला हे तुम्ही लिहून काढायचं आहे आणि मला सांगायचं आहे. नंतर बघा प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन व्ह्यूज ऑफ फ्लूड म्हणजे महापुरावर संरक्षणामध्ये उपाययोजना, हे पेपरलाही विचारलं जातं बरं का. बघा पहिला कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन माउंटेनियस रिजन म्हणजे डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे, यामुळे काय निर्माण होतं फ्लूड निर्माण होतं. नंतर कन्स्ट्रक्शन ऑफ प्रिलोकेशन टँक्स म्हणजे काय पाझर तलावाची निर्मिती करणे. नंतर मेकिंग रिव्हर्स बेड फ्लॅट्स म्हणजे नद्याचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे, त्याच्यामुळे काय होतं महापूर निर्माण होतो. नंतर बघा कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट नवीन जंगल लागवड करणे, त्याच्यामुळे सुद्धा फ्लूड निर्माण होतो. नंतर बघा कनेक्टिंग रिव्हर्स नद्या एकमेकाला जोडले जातात, त्याच्यामुळे सुद्धा काय होतं फ्लूड्स निर्माण होतात. नंतर बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इस्टॅब्लिश्ड इन नॅचरल फ्लूड कमिशन इन 1976 म्हणजे गव्हर्नमेंटनं सुद्धा काय केले आहेत फ्लूडवरती उपाययोजना केलेल्या आहेत, म्हणजे राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केलेली आहे. नंतर बघा दी कमिशन हॅज मेड स्पेशल इम्पॉर्ट टू दी कंट्रोल ऑफ फ्लूड म्हणजे फ्लूडवरती काय केलं आहे पूर नियंत्रण कशी करता येईल याच्या आयोगामार्फत योजना केलेल्या आहेत. नंतर बघा अ प्लॅन रिगार्डिंग फ्लूड कंट्रोल इज केप्ट रेडी फ्रॉम नॅशनल लेवल टू विलेज लेवल म्हणजेच राष्ट्रीय स्तरापासून आपली जी काही गाव पातळीपर्यंत पूर्ण इथं काय केलंय लेवलपर्यंत कंट्रोल म्हणजे पूर कसा नियंत्रणात येईल हे काय केले नियंत्रणात केले. नंतर बघा लार्ज स्केल डॅमेज ऑफ प्रॉपर्टी अँड लॉस ऑफ लाईफ इज अवॉइड बिकॉज ऑफ दिस प्लॅन, या आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी टाळता येते. नंतर बघा लाइटनिंग. फर्स्ट क्वेश्चन कॅन यू टेल मध्ये काय विचारलं बघा हॅव यू सीन अ फ्लॅश ऑफ लाइटनिंग इन दी स्काय अँड व्हेन, आकाशात चमकणारी वीज तुम्ही पाहिली आहेत का आणि कधी चमकते हे त्यांनी विचारलेलं आहे. नंतर हे सर्व आन्सर आहेत बुकमध्ये, सांगा पाहू हा क्वेश्चन सर्व आन्सर आहे बुकमध्येच खाली दिलेले असतात. नंतर बघा व्हॉट कॅक्युजेस लाइटनिंग वीज कशी निर्माण होते. बघा अगोदर पाठ यू हॅव लर्न्ड अबाउट जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज अँड लाइटनिंग स्ट्रिक इन दी लेसन ऑफ स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिस्टिक्स इलेक्ट्रिसिटी 8 चॅप्टर पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये कशी निर्मिती होते प्लस मायनस
ते आपण शिकलेलं आहे, ते आन्सर येईल. बरोबर आहे का? नंतर बघा, इन दिस लेसन ऑफ शाल लर्न समथिंग मोर अबाउट लाइटनिंग अँड द मेजर फॉर प्रोटेक्शन फ्रॉम हीट. आणि विजेपासून बचाव करण्यासाठी उपाय जाणून घेणार, फक्त ह्याच्यात जाणणार आहोत. नंतरचा पॉइंट बघा, वंडरफुल थिंग्स टू नो लाइटनिंग टेम्परेचर मोर इंटेन्स दॅन दी सन. म्हणजे जी लाइटनिंगचं टेम्परेचर आहे ते सनपेक्षाही काय आहे, मोर आहे, म्हणजे काय जास्त आहे. लक्षात ठेवा. नॉट ऑल लाइटनिंग स्ट्रिक इन ग्राउंड. सर्वच विजा जमिनीवर पडत नसतात. इन फॅक्ट अबाउट 95% ऑफ दी लाइटनिंग फ्लॅश आर लिमिटेड इन दी स्काय. म्हणजे ज्या काही विजा चमकतात ते 95% विजा ह्या फक्त स्कायमध्येच चमकत असतात आणि ओनली 5% लाइटनिंग रीच दी ग्राउंड. आणि त्यातले 5% आहेत की त्या ग्राउंडमध्ये पडतात. त्याला कारणही आहेत बघा. लाइटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन वन क्लाउड, बिटवीन टू क्लाउड्स और बिटवीन दी क्लाउड्स ऑन दी ग्राउंड. म्हणजे एकाच ढगामध्ये, 2 ढगात, 3 ढगात जमिनी दरम्यान काय निर्माण होऊ शकतात ज्या काही लाइटनिंग आहेत. नंतर बघा, अबाउट 40 लाइटनिंग फ्लॅशेस ऑकर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदाला 40 विजा चमकतात. लक्षात ठेवा. इन अ ॲटमॉस्फिअर, वातावरणामध्ये. दी टेम्परेचर जनरेटेड बाय लाइटनिंग इज हायर दॅन ऑफ दी सन. म्हणजे जे काही लाइटनिंग आहे, लाइटनिंगचा जो प्रकाश आहे तो काय आहे, जी काही सन आहे त्या सनपेक्षाही जास्त प्रमाणात आहे. ड्यू टू दिस हाय टेम्परेचर द एअर अंडर दी हाय प्रेशर एक्सपांड सडनली अँड लाऊड क्रॅशिंग साऊंड इज हिअर्ड. काय होतं, एखाद्या मोठ्या तापमानाखाली काय होतं, प्रचंड दाबाखाली आलेली हवा अचानक काय होते, प्रसरण पावते, एक्सपांड पावते सडनली. आणि काय होतं, लाऊड क्रॅशिंग साऊंड इज हिअर्ड. त्याचा मोठा आवाज काय होतो, कड्याडलेला आपल्याला ऐकू येतो. नेक्स्ट बघा, लाइटनिंग स्ट्रिंग ओपन ग्राउंड मॅक्झिमम टाइम. बघा, तुम्हाला माहिती आहे का, खुल्या मैदानात ज्या काही वीज पडतात त्याचं सर्वाधिक प्रमाण कुठं असतं. बघा, द वर्ल्ड मोरॅलिटी रेट ड्यू टू दी लाइटनिंग इज लो. म्हणजे वीज पडून मरण्या जे काही व्यक्ती पीपल्स मरतात त्याचं प्रमाण कमी आहे जगामध्ये, जागतिक स्तरावर. हाऊएव्हर सर्वायवल ऑफ लाइटनिंग स्ट्रिक्स सफर लॉंग टर्म इफेक्ट. इमिडिएट ट्रीटमेंट ऑफ लाइटनिंग अफेक्ट पर्सन कॅन सेव्ह देअर लाईफ. म्हणजे त्याच्यावर इमिडिएटली ट्रीटमेंट घेतली तरच तो माणूस काय होतो शकतो, जगू शकतो, सेव्ह देअर लाईफ. यू स्टडी दी प्लेस स्ट्रक विथ लाइटनिंग शो that it happens more on one ground that under a tree or near a water. म्हणजे कधीही कुठं थांबू नका, झाडाखाली, अंडर अ ट्री म्हणजे झाडाखाली, आणि नियर अ वॉटर पाण्याच्या, कारण वीज त्याला जास्त अटॅच होत असते. लक्षात ठेवा. मिसहॅप हॅव ऑकर्ड मोस्ट हॅपन अ पर्सन ॲट अ हाय प्लेस अँड नियर अ टॉल ऑब्जेक्ट. म्हणजे उंच ठिकाणी थांबा, म्हणजे जिथं ग्राउंड ओपन प्लेस आहे, आणि हाय प्लेस ठिकाणी थांबा. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, जे काही वीज पडण्याचा, लाइटनिंग पडण्याची संभाव्यता कमी होते. नंतर बघा, व्हॉट प्रिकॉशन विल टेक ड्युरिंग द थंडरस्टॉर्म. हे महत्त्वाचं आहे बघा, विचारलंही जातं. म्हणजे जेव्हा वीज कडकत असते तेव्हा आपण काय काळजी घेतली पाहिजे. फर्स्ट बघा, डू नॉट स्टँड ऑन अ ओपन प्लेस अँड बिलो ट्री. म्हणजे झाडाखाली थांबू नका किंवा उंच ठिकाणी थांबू नका. आणि डू नॉट गो टू हाय लोकेशन अँड क्लाइंब ऑफ ट्री. नंतर बघा, सेकंड, डू नॉट स्टँड नियर द इलेक्ट्रिक पोल, टेलिफोन पोल अँड टावर एक्सेट्रा. म्हणजे इलेक्ट्रिक पोलपाशी थांबू नका, टेलिफोनचे पोल जे काही टावर आहे त्याच्यापाशी काय करू नका, डू नॉट स्टँड. नंतर बघा, डू नॉट लीन अ वायर्ड फेन्स अराउंड दी फार्म, अ कंपाऊंड, अ गार्डन ऑर अ हाऊस. म्हणजे ह्याच्यापाशी लेनपाशी थांबू नका. नंतर UPO आर अ टू व्हीलर और बायसायकल, ट्रॅक्टर और बोट, गेट ऑफ इमिडिएटली अँड गेट टू सेफ प्लेस. हे सर्व काय करा, ऑफ करा, बंद करा इमिडिएटली, आणि सेफ प्लेसपाशी म्हणजे जिथं सुरक्षित राहाल अशा ठिकाणी जावा. नंतर बघा, फिफ्थ, डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस. म्हणजे एकाच ठिकाणी काय करा, व्यक्तीने थांबू नका. म्हणजे एका जी ठिकाणी थांबले ते जास्त वेळ थांबू नका. टेक केअर, कीप अ डिस्टन्स ऑफ 50
फीट अबाउट 2%, म्हणजे 2% मध्ये जर उभारला असाल तर त्याच्यात 15 फुटाचा काय पाहिजे, अंतर असला पाहिजे. नसेल तर जवळ असेल तर 20 पडू शकते. नंतर बघा, डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिकल ॲप्लिकेन्स, डू नॉट यूज मोबाईल टेलिफोन्स. आणि काय करा, टेलिफोन किंवा मोबाईलचा वापर ह्या ठिकाणी करू नका. नंतर बघा, 8 कीप ऑन ड्राय फूड, अ प्लॅस्टिक शीट, सॅक अँड ज्यूट क्लोथ्स आउट ड्राय लिव्स. कुठं उभा राहावा, जिथं ड्रायवूड आहे, प्लॅस्टिक शीट आहे, सॅक ऑफ ज्यूट क्लोथ्स अँड ड्राय लिव्स अशा ठिकाणी स्टँड म्हणजे थांबा. नंतर बघा, कीपिंग अवर फीट टुगेदर सपोर्ट युअर सेल्फ वन ऑफ दी सोल्स ऑन युअर फीट, प्लेसिंग युअर हँड्स अँड युअर नीज ऑफ क्रंच ला. म्हणजे 2 गुडघे खाली ठेवून प्लेसिंग फिट करून थांबायचं. नंतर बघा, स्विमर और फिशरमॅन शुड इमिडिएटली कम आउट ऑफ दी वॉटर, म्हणजे वॉटरमध्ये हे जर असतील स्विमर किंवा फिशरमॅन मासे पकडणारे तर इमिडिएटली त्यांना बाहेर बोलाव, पाण्याच्या बाहेर. नंतर बघा, अ प्युका हाऊस इफ दी सेफ्ट प्लेस, फाइंड आउट देअर इज अ लाइटनिंग कंडक्टर, वन एनी टॉल बिल्डिंग नियर युअर हाऊस, इफ नेसेसरी गेट अ लाइटनिंग कंडक्टर फिटेड ऑन युअर हाऊस. म्हणजे पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीवर तडीरक्षक आहे का ह्याची माहिती सुद्धा मिळवा. तडीरक्षकाविषयी गेल्या पाठातही आपण पाहिलं आहे. आणि आपल्या आवश्यकतेनुसार काय करा, घरात तडीरक्षक म्हणजे लाइटनिंग कंडक्टर बसवून घ्या. नेक्स्ट, व्होल्कॅनो, ज्वालामुखी. अ व्होल्कॅनो इज अ नॅचरल इव्हेंट्स और फिनॉमिना. इंटेरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट. जमिनीच्या खाली होतं हे व्होल्कॅनो, ज्वालामुखी. मुवमेंट ऑफ हॉट सबस्टन्स कंटिन्युअसली ऑकर फ्रॉम ऑफ इंटेरियर वर्ल्ड द सरफेस ऑफ द अर्थ. ॲज अ रिझल्ट समटाइम्स सॉलिड लिक्विड गॅसेस सबस्टन्स बिलो द अर्थ. म्हणजे अर्थच्या खाली सॉलिड लिक्विड सबस्टन्स असतात, त्याच्यामुळे काय होतं, हे व्होल्कॅनो होतं. टुवर्ड दी क्रस्ट, दिस सबस्टन्स कम्स आउट दी अर्थ क्रस्ट इन अ इरप्शन अँड स्टार्ट फ्लोइंग. इट इज कॉल्ड एज व्होल्कॅनो. ह्यालाच काय म्हणलं जातं, व्होल्कॅनो. त्याच्यानंतर बघा, व्हॉट आर दी इफेक्ट ऑफ व्होल्कॅनो. व्होल्कॅनोमुळं काय इफेक्ट होतं. फर्स्ट बघा, द केमिकल सबस्टन्स सच ॲज अ लावा, व्हेपर, हॉट मड, सल्फर एक्सेट्रा गेट कलेक्टेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ and thereby mountain of hills are created. Second, the atmosphere get polluted due to the ash and gases injected by the volcano. Third बघा, often it rains as a result of a volcanic eruption. Fourth, temperature rises due to hot gases. Fifth, फॉरेस्ट अँड सेटलमेंट गेट बरीड अंडर दी हॉट मड. हे तुम्हाला एक्झामलाही विचारलं जातं. नंतर बघा, व्होल्कॅनोज इरप्ट इन दी सी इन दे डू नॉट लँड. दे सेम सबस्टन्सेस दॅट कम आउट ड्युरिंग दी इरप्शन ऑफ दी व्होल्कॅनो ऑन दी लँड आर इंजेक्टेड ड्युरिंग दी इरप्शन ऑफ व्होल्कॅनो इन दी ski. Some Iceland are created due to eruption of volcano in the sea. म्हणजे हे कुठं घडून येतं व जमिनीत तसेच समुद्रात ही हे काय होतं, घडून येतं आणि त्याच्यातून स्फोटकातून पदार्थ बाहेर येतात आणि त्या ज्वालामुखीचा बाहेर पडला जातो. नंतर बघा, इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ अ व्होल्कॅनो टू स्टॉप इफ आफ्टर द इरप्टेड और टू control it. However, by means of science and technology, it is possible to predict of eruption and take immediate step of disaster management. लगेच काय केलं पाहिजे, disaster managementची सुव्यवस्था केली पाहिजे. नंतर बघा, सुनामी. सुनामी म्हणजेच काय, सुनामी. त्यात फर्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलाय, व्हॉट इज दी
अँड अर्थक्वेक गेल्या वर्षी झालाय. भूकंप म्हणजे काय त्यात लिहू शकता तुम्ही आन्सर. सेकंड बघा, व्हॉट विल हॅपन इफ अन अर्थक्वेक अँड व्हॉल्कॅनिक इरप्शन ऑकर द बॉटम ऑफ सी. हे लेट्स रिकॉल आहे, त्याच्यामुळे तुमचे गेल्या वर्षीचं बुक असेल तर त्याच्यामध्ये 4th चॅप्टर डिझास्टर मॅनेजमेंटचं आहे, त्यात तुम्ही आन्सर लिहा आणि मला पाठवा. नेक्स्ट बघा, ॲज अ लँड अर्थक्वेक अँड व्हॉल्कॅनिक इरप्शन occurs at the bottom of the sea. To an earthquake occurs the bottom ocean, the energy released push over water. त्याच्यामुळे काय रिझल्ट मिळतो? ॲज अ रिझल्ट ऑफ दिस अ peculiar types of waves are formed. These waves are not very high near the source, but they start spreading very fast to long distance. The velocity of this wave, लक्षात ठेवा त्याची व्हेलॉसिटी वेव्हची किती असते. ज्या काही काय म्हणतात त्याला धारा लाटा असतात, त्या लाटेची व्हेलॉसिटी किती असते? 800 ते 900 किलोमीटर पर आवर. पर तासाला 800 ते 900 किलोमीटर जाते. वेन दे रीच अ कोस्टल एरिया देअर व्हेलॉसिटी इज रेड्युस्ड बट देअर हाईट इज फाउंड दी इंक्रीज्ड ट्रिमेंडसली. त्याची हाईट का असते? ट्रिमेंडसली म्हणजे खूपच मोठी असते. इंक्रीज्ड ट्रिमेंडसली इवन अबाउट 13 मीटर्स. Such a wave generated by earthquake or volcano occurring in the ocean floor is called as tsunami. सुनामीची डेफिनेशन दिली आहे बघा इथं, ती लिहून काढा. नंतर बघा, त्सुनामी इज अ जॅपनीज वर्ड इज मीन्स ऑफ हॅबर वेव्ह. हा जॅपनीज वर्ड आहे. हॅपर वेव्ह पासून सुनामी हा वर्ड आला आहे. डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ सुनामी. सुनामीची विघातक परिणाम बघा. फर्स्ट, बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन ऑफ डिस्ट्रॉय. काय डिस्ट्रॉय होतं? इमारती आणि बांधकामे उद्ध्वस्त होतात. सेकंड, देअर इज अ लार्ज स्केल लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल लॉस. नंतर बघा, बोट्स अँड शिप्स नियर दी कोस्ट अँड डॅमेज्ड. नंतर ट्रीज गेट अपरूटेड. ट्रीज आहे ते काय होतात? त्याची मुळं निघून जातात. लँडस्लाईड टेक प्लेस ऑन अ लार्ज स्केल. नंतर बघा, चेंजेस टेक्स प्लेस इन द ओरिजिनल लँड नियर द कोस्ट गिविंग राईज टू सॅप्स. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन अरायजेस. द बिझनेस और इंडस्ट्री रिलेटेड टू द सी आर advertisely affected and normal day-to-day life is disturbed. नंतर बघा, large scale damaged is caused by hammers. हॅम्बर्स म्हणजे काय? बंधारे जे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे शब्द झाले त्याच्यामुळे जास्त अर्थ सांगितलेला नाहीये, समजत असेल. नेक्स्ट बघा, प्रिकॉशनरी मेजर्स. When a tsunami wave is formed due to an earthquake on a sea floors, it is necessary that immediate estimate is made of its progress and a warning of a danger is issued to the people in the coastal area. For this purpose, an artificial cautionary satellite is great use. हे काय करू शकतो? उपाययोजना करू शकतो. नंतर बघा, स्ट्रोम्स म्हणजे काय? वादळे. हे तुम्हाला गेल्या वर्षी प्रिव्हियस स्टँडर्डला झालेलं आहे बघा. त्यात काय विचारले? लेट्स रिकॉल. हे तुम्ही लिहू शकता. व्हॉट गिव्ज रायजेस टू अ स्ट्रॉम्स म्हणजे वादळे कशी निर्माण होतात आणि व्हॉट आर देअर इफेक्ट आणि त्याचे कोणकोणते परिणाम होतात. बुकमध्ये आहेत ते लिहा. वी हॅव ऑलरेडी लर्न्ड दी इन्फॉर्मेशन ऑफ स्ट्रॉम्स अँड देअर इफेक्ट. सपोज यू आर कॉट ऑफ इन स्ट्रॉम, व्हॉट विल यू डू? कीप युअर सेल्फ सेफ. म्हणजे स्वतः वादळात अडकला तर काय कराल हे विचारले. तुम्ही गेल्या वर्षी जर पाहिलं तर जास्त एक्सप्लेनेशन नाही करणार कारण झालेला भाग आहे. नंतर बघा, ऑलवेज रिमेंबर. नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट, रेग्युलरली कट डाऊन ट्रीज और ब्रांचेस दॅट आर लाईकली टू फॉल अँड कॅक्युजेस डॅमेज. इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे नियमित छाटाने नुकसान टाळा. नंतर बघा, यू आर दी आउटसाइड टेक शेल्टर इन अ सेपर प्लेस. नंतर बघा, इफ यू आर अवे फ्रॉम होम इन्फॉर्म युअर क्लोज रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स अबाउट युअर एक्झॅक्ट लोकेशन. म्हणजे त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन आहे काय आहे ते सुद्धा पहा. नंतर बघा, ॲट होम शट दी वेल्स ऑफ गॅस रेग्युलेटर्स अँड टर्न ऑफ दी इलेक्ट्रिक सप्लाय. जे काही घरात इलेक्ट्रिक सप्लायर आहेत, वायर्स आहेत ते काय करा? बंद करा, ऑफ करा. मेक टेलिफोन कॉल टू वॉर्म युअर रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स अबाउट दी प्रोबेबल डेंजर. टेल देम दिस सेफर
प्लेस. नंतर बघा गिव्ह टेम्पररी शेल्टर टू पीपल हू आर फार अवे फ्रॉम देअर होम्स. म्हणजे घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना तात्पुरता काय करा, आश्रय देण्याचा प्रयत्न करा. National institutions. United Nations established a standing international organization, that UNDP, in 1965. About 177 nations from all over the world are members of the UNDP. One of the main functions of this organization is to send equipment, financial aid, and also ventilators to places of the distress. In addition, international medical teams and groups of other experts are also sent. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.